2024 हे वर्ष संपवायला अवघे काही दिवस उरले आहेत आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. मात्र नवीन वर्ष म्हटलं की नवीन नियमही आलेच. 2025 या वर्षातही अनेक नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. मात्र नागरिकांनो, नवीन वर्षाच्या बदलत्या नियमानुसार सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा थेट परिणामही होणार आहे. तर आता आपण जाणून घेऊयात नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणत्या नियमामध्ये बदल होणार आहेत. तर मंडळींनो, नवीन वर्षात कार खरेदी करणे महाग होणार आहे. कारण 1 जानेवारी 2025 पासून सुझुकी, महिंद्रा, होंडा, हुंडाई, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि BMW यांसारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती तब्बल 3% वाढवणार आहे. यावेळी या कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही 2025 या वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार आहे. तसेच दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या LPGच्या किमतीमध्ये बदल करत असतात. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $73.58 वर पोहोचल्या आहेत. त्यामुळे भविष्यात घरगुती आणि व्यावसायिक या दोन्ही सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात. यासोबतच 2025 हे नवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणार आहे. कारण 1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFOने पेन्शन काढण्याचे नियम खूपच सोपे केले आहे. आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन अगदी सहजरित्या काढता येणार आहे. मात्र यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज देखील भासणार नाही. त्यामुळे आता या सुविधेचा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा असणार आहे. दरम्यान RBIने NBSC आणि HFCसाठी मुदत ठेवींशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. त्यामुळे आता नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत. मात्र या बदलांतर्गत ठेवीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे, तरल मालमत्तेचे काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींची विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश असणार आहे. यासोबतच सर्वात शेवटचा महत्त्वाचा बदल म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या UPI 123 पे सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. कारण यापूर्वी या सेवांतर्गत कमाल ₹5,000 व्यवहार करता येत होते. परंतु आता RBIने ही मर्यादा ₹10,000 वाढवण्यात आली आहे. तसेच आता ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.